नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपल्या सिरीजनुसार म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे पोलीस भरतीचे यापूर्वी आलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण रोज एक लेक्चर तयार करतो आणि आज सुद्धा त्याच्याशीच रिलेटेड एक लेक्चर तुम्हाला अकोला पोलीस भरती 2021चा पेपर आज आपण डिस्कस करणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत. तर यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आणि पुन्हा समोर जी भरती होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्याचा एक अंदाज तुम्हाला येईल. तर हा पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समोर येणारे पोलीस भरतीशी रिलेटेड प्रश्न कसे असायला पाहिजे त्याचा एक अंदाज तुम्हाला कळतो. चला बघूया. इथे थोडं कमी करतोय मी, क्वेश्चन नंबर तुम्हाला दिसतंय. तर आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता याचेच प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, जी के आणि मराठी ग्रामरचे नाही. चला क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 तुम्हाला दिसतोय गणिताशी रिलेटेड मीन्स न्यूमरिकल ॲबिलिटीचा साधा सोपासा प्रश्न दिसतोय की गुणाकार आणि बेरीज दिले. ते बघा 5 गुणिला 20 म्हणजे 100 आणि 100 गुणिला 0. लक्षात घ्या, शून्यासोबत कोणत्याही संख्येने जर गुणाकार होत असेल तर त्याचं उत्तर नेहमी 0 येतं. म्हणजे या 5 गुणिला 20 गुणिला 0 याचं उत्तर झालंय 0. 0 अधिक 7, 0 अधिक 7 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 7 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी एक साधारण लिनियर इक्वेशन तुम्हाला दिलेलं होतं, एकदम सोपं. आणि असतातच ऑलमोस्ट सोपे प्रश्न सर्व गणित आणि बुद्धिमत्ताचे, स्पेशली पोलीस भरती लेवल. राईट. चला पहिला झालाय आपल्याला, बघूया पुन्हा कुठे मिळतोय. तर हा तर होणार नाही. हा क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल? तारीख तुम्हाला सारखी दिलेली आहे, 3 मार्च 3 मार्च. फक्त वर्ष बदललेलं आहे. 2004 पासून 2011 पर्यंत जर गेले तर टोटल 7 वर्ष होतात. 7 वर्ष. आणि तुम्हाला हे माहिती आहे की प्रत्येक वर्षाला एका दिवसाने कॅलेंडर पुढे सरकतो. पण लीप वर्ष जर येत असेल त्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा सरकेल. तर 2004च्या नंतर 3 मार्च पासून आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना निघून गेलाय. मार्च 2004चा कुठलाच लीप वर्ष होणार नाही. तर 2004च्या नंतर 2008ला एक लीप वर्ष येईल. आहे ना, 2008 हे लीप वर्ष. त्यामध्ये 2 दिवसांनी कॅलेंडर पुढे जाईल. म्हणजे 2004 पासून 2011 पर्यंत टोटल झाले 7 वर्ष. प्लस 7 वर्ष म्हणजे 7 दिवस प्लस एक दिवस पुढे घेऊन जाणे, म्हणजे 8 दिवसाने कॅलेंडर पुढे जाईल असं म्हणता येईल. आणि जर या तारखेला सोमवार आहे तर 8 दिवसानंतर म्हणजे 7 दिवसानंतर तर पुन्हा सोमवार येईलच. तर 8वा दिवस मंगळवार असायला पाहिजे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे मंगळवार, ऑप्शन नंबर सी. कॅलेंडर, कालमापन हे सर्व तुम्हाला माहिती आहेच. तर असे साधारणचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून तुम्हाला गुण मिळवता येतील. चला विशेष नाम नाही, मराठी आपल्याला बघायचं नाहीये. तर क्वेश्चन नंबर 5 इकडे मिळतोय, 11 इकडे मिळतोय, बरं का. तर या दोघांना सॉल्व्ह करून घेऊया. गणित आणि बुद्धिमत्ताचे सर्व प्रश्न बघायचे आहेत. क्वेश्चन नंबर इकडे बघूया 5. यामध्ये ही संख्या दिली आहे. यामध्ये या संख्येतील 9ची स्थानिक किंमत काढायची. 9ची स्थानिक किंमत. तर यामध्ये बघून घेणे 9 कुठे मिळतोय? 9 हा इथे मिळतोय 9. आणि त्याच्या समोर किती अंक आहेत? तर त्याच्या समोर एकच अंक आहे. तर एक शून्य जोडून दिला म्हणजे ही होते स्थानिक किंमत 9ची. 9ची स्थानिक किंमत 90 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी मिळेल उत्तर. अगदी सोपासा प्रश्न स्थानिक किमतीचा. क्वेश्चन नंबर 11 ला आहे. नरेश पश्चिमेला चालतोय. पश्चिम म्हणजे डाव्या बाजूला. नरेश पश्चिमेला चालतोय म्हणजे या बाजूला चालतोय. पश्चिमेला चालतोय, तो उजवीकडे वळतोय. इकडून उजवीकडे वळेल म्हणजे या दिशेला जाईल. उजवीकडे वळतो, त्यानंतर परत उजवीकडे वळेल म्हणजे या दिशेला जाईल. उजवीकडे वळतोय. नंतर पुन्हा उजवीकडे वळून तो उजवीकडे वळतो, परत उजवीकडे वळतो. नंतर पुन्हा उजवीकडे वळून तो पुन्हा उजवीकडे वळून, उजवीकडे म्हणजे या दिशेला वळेल, उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागतो. आणि मग तो वळतो डावीकडे आणि चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे? तर तो या दिशेला जात आहे, म्हणजे उजवीकडे, पूर्व दिशेला जात आहे असं म्हणता येईल. जसं जसं इथे बोलताय तसं तसं फक्त फॉलो करा. इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार आहे. राईट. डिरेक्शन सेन्सचा, दिशा ज्ञानचा हा प्रश्न पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तुम्हाला माहिती आहे. तो आधी पश्चिमेकडे म्हणजे डाव्या बाजूला गेला, तिकडून उजवीकडे वळला, मग पुन्हा उजवीकडे वळला, मग पुन्हा उजवीकडे वळला आणि फायनली डावीकडे जेव्हा तो वळला तर तो पूर्व दिशेला जात असेल. आणि ही जी दिशा असतं ती पूर्व दिशा असतं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्व दिशा असायला पाहिजे.
चला समोर बघूया, इथे पुल्लिंग ओळखा, इथे ग्रामपंचायत नाही. चला आपण समोर जाऊया. बघा क्वेश्चन नंबर 7 इकडे दिसतंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 नंतर दिसत नाही, तर इथे पण बघा क्वेश्चन नंबर 7 45 गुणिला 0 गुणिला 12. शून्यासोबत कोणत्याही संख्येचा गुणाकार म्हणजे तुमचं उत्तर 0 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी होईल याचं उत्तर 0. शून्याने कोणत्याही संख्येला गुणाकार केला तरी त्याचं उत्तर 0च तयार होतं. चला क्वेश्चन नंबर 4 दिसतोय, इकडे दिसत नाही. क्वेश्चन नंबर 14, 15 आणि 16 हे तिन्ही दिसत आहेत. 14, 15 आणि 16 सॉल्व्ह करून घेऊया. इथे पण साधा सोपाचा प्रश्न विचारलाय, तर साधा सोपा प्रश्न इथे बोलतोय बघा, 25 गुणिला 24 म्हणजे 600 होत. आता इथे 2500 आणि 2400, तर 2500 आणि 2400, 25 आणि 24 यांचा गुणाकार तर ऑलरेडी 600 आहे. यासमोर 2500 चे 2 शून्य आणि 2400 चे 2 शून्य, 2 आणि 2 4 शून्य जोडून द्या, म्हणजे हा गुणाकार तयार व्हायला पाहिजे 60 लाख अशी संख्या तयार होईल त्या दोघांचा गुणाकार केला तर. गुणाकाराच्या सर्व पद्धती तुम्हाला माहिती आहे. चला क्वेश्चन नंबर 15 ला बघा, गुणाकार दिलेला आहे अपूर्णांकांचा 5/6, 3/2, 4/5 यांचा गुणाकार. वरची संख्या खालची संख्या भाग जात असेल तर त्या बघा, या 3 ने या 6 ला भाग दिला, 3 दुने 6, 2 ने या 4 ला भाग दिला, 2 दुने 4, 2 ने या 2 ला भाग दिला, कटलाय, 5 ने या 5 ला भाग दिला, म्हणजे राहिला काय, भाग दिला तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 1. साधारणतः फ्रॅक्शनच्या गुणाकारातील प्रश्न वरची संख्या आणि खालची संख्या भाग देता येतो. क्वेश्चन नंबर 16 तर त्यापेक्षा जास्त सोपा. 7 चा घन 343, सर्वांना माहिती आहे. 15 पर्यंत घन तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. 7 चा घन किती, तर 343 हे होईल या प्रश्नाचे उत्तर. अगदी साधे आणि सोपे प्रश्न दिसतात इथे. चला समोर जाऊया. बघा 22 नंबरचा मिळतोय, इकडे इकडे 17 नंबरचा मिळतोय. दोघांना पण सॉल्व्ह करून घेऊया आणि मग पुन्हा समोर जाऊया. पूर्ण 100 पर्यंत बघू आपण. गणित आणि बुद्धिमत्ताशी रिलेटेड जितके प्रश्न असतील ते सर्व सॉल्व्ह. क्वेश्चन नंबर 17 ला बघू. एक्स ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती? एक्स ही विषम संख्या, तुम्ही कुठली पण विषम संख्या गृहीत धरा. 1 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, या विषम संख्या आहेत. कुठली पण, समजा आपण 5 घेतली, एक्स ही संख्या 5 घेतली. आता यांच्यापासून तयार होणारी संख्या ही समसंख्या असायला पाहिजे. बघा या एक्सच्या ठिकाणी जर 5 ठेवली तर 5 अधिक 6 होतात 11. समसंख्या तयार झाली का? नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 होणार नाही. इथे समजा 5 घेतली, 5 गुणे झालाय 10, 10 अधिक 7, 10 अधिक 7 होत आहे 17. समसंख्या तयार झाली का? नाही, म्हणजे बी पण ऑप्शन होणार नाही. इथे 5 घ्या, 5 गुणे झालाय 10, 10 वजा 4, 10 वजा 4 म्हणजे मिळतोय 6. तर यस, समसंख्या झाली आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 सी. कुठली पण एक विषम संख्या 5 च्या ठिकाणी 3 ठेवा किंवा 11 ठेवा किंवा 7 ठेवा, कुठली पण विषम संख्या घेऊन तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर काढायचे. चला इथे येऊया क्वेश्चन नंबर 22. साधा सोपासा प्रश्न दिसतोय. 7 8 झालाय 56, राईट, प्लस 9 चौक झालाय 36, प्लस 5 6 झालाय 30. त्यांची बेरीज करून घ्या. आधी गुणाकार संपवून घेऊया बॉडमासनुसार आणि बेरीज. 6 आणि 6 12, 12 च्या 2 1 शिल्लक, 6 3 9, 9 आणि 3 12, 122 उत्तर असायला पाहिजे. साधा सोपासा प्रश्न, साधे सोपेसे उत्तर. बट असे साधे सोपे प्रश्न समोर असतील असं नाही. समोर कठीण प्रश्न येण्याची शक्यता आहे. हे नाही, हे नाही. गणित आणि बुद्धिमत्ता. चला 31 नंबर मिळतोय, त्यानंतर पुन्हा कुठे मिळतोय का? नाही. चला 31 नंबरला बघूया. 14 मजुरांची मजुरी 7056 रुपये. 7056 रुपये ही किती? 14 मजुरांची मजुरी असल्यास एका मजुराची किती? त्या 7056 ला 14 ने भाग देऊ म्हणजे उत्तर तयार होईल, राईट. 14 पंचे झालाय 70, काही शिल्लक नाही. समोर एकच अंक वाढवू, एक अंक 5, 5 मध्ये 14 ने भाग जात नाही, तर 14 0 0 आणि समोरचा एक अंक वाढवला 56, 14 चौक 56 म्हणजे 504 रुपये असायला पाहिजे. 504 ही एका मजुराची मजुरी असायला पाहिजे. चला पुन्हा इकडे मिळता येत का? नाही, इथे मिळतो नाही, इथे पण मिळत नाही. खालील पेज नाही, हे समाज मराठीचा प्रश्न. नेक्स्ट, इथे नाही, इथे नाही. चला हे इथून मिळतात बघा. 29 30, इकडे पण 35 36 मिळत आहे. 29 30 आणि 35 36 असे 4 प्रश्न इथे मिळत आहेत गणिताशी रिलेटेड. सॉल्व्ह करून घेऊया त्याला. चला आधी या 29 नंबर.
आता ही 13, 17, 19, 23, 29 त्यानंतर कोणती संख्या यायला पाहिजे? मी वारंवार सांगत आलेलो आहे की मूळ संख्या यांचं भरपूर काम आहे तुम्हाला. ते या सर्व मूळ संख्या आहेत, क्रमवार मूळ संख्या. 13च्या नंतर येतो 17 मूळ संख्या, 17 नंतर येतो 19, 19 नंतर येतो 23, 23 नंतर 29 मूळ संख्या आहेत आणि 29 नंतर मूळ संख्या ती 31 असायला पाहिजे. तर सिरीज कंप्लीट होईल. तुमचं उत्तर 31 असायला पाहिजे. चला इथे येऊया क्वेश्चन नंबर 3. अपूर्णांकांची बेरीज केली आहे म्हणजे 2, 3, 4, 5 यांचा छेद सारखा करू म्हणजे लसावी काढूया. 2, 3, 4, 5, 5 चोक 20, 20 त्रिक 60, लसावी मिळेल 60. या 2 ला 30 ने गुणाकार केला तर 60, तर 30 एक 30 प्लस 3 ला 20 ने गुणाकार तर 20 एक 20 प्लस 4 ला 15 ने गुणाकार तर 15 एक 15 प्लस 5 ला 12 ने गुणाकार तर 12 एक 12. यांची बेरीज खाली बघून घेऊया. 30 आणि 20 50, 50 आणि 15 65, 65 आणि 12 77 भाग 60 असं उत्तर असायला पाहिजे. असं काही मिळतं का? यस मिळतंय. ऑप्शन नंबर 3 ला. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी छेद सारखा करा आणि प्रश्नाचे उत्तर घेऊन जा. राईट. चला हे तर झाले इकडचे दोन प्रश्न बघा. 35 नंबर आणि 36 नंबर बघू. 91, 92, 93 आणि डॉट 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 म्हणजे यानुसार त्यानंतर 94 असेल, 95 असेल तर 100 पर्यंत त्यांची एकूण बेरीज. तर त्यांची सरासरी काढा. 91 आणि 100च्या मधली संख्या 91 अधिक 100 म्हणजे 191. 191 ला 2 ने भाग दिला तर सरासरी मिळेल आणि यांच्या मधली संख्या मिळते आहे 95.5. राईट. 91 अधिक 100 हा झाला 191 भागीला 2 केला तर काय मिळेल? ती सरासरी. 191 ला 2 ने भाग द्या 95.5 ही मिळतं सरासरी आणि गुणीला एकूण संख्या करून घेणे कारण आपल्याला बेरीज काढायची आहे. 91 पासून 100 पर्यंत संख्या काउंट कराल तर एकूण 10 संख्या आहेत. तर गुणीला 10 95.5 गुणीला 10 म्हणजे 955 हे उत्तर असायला पाहिजे. म्हणजे यांची बेरीज 91 पासून 100 पर्यंत जी बेरीज आहे ती असायला पाहिजे 955. चला क्वेश्चन नंबर 36 ला या. बघा इथे पण गुणाकार दिलाय पण इथे डेसिमल पॉईंट दिलाय. याला 2 अंकापूर्वी, याला 1 अंकापूर्वी, याला 1 अंकापूर्वी. डेसिमल पॉईंट नाही असा विचार केला तर हा 25 गुणीला 25 येईल आणि 25 गुणीला 25 म्हणजे हा झाला 625. पण याला 2 अंकापूर्वी डेसिमल आहे, याला 1 अंकापूर्वी तर 1 अधिक 2 3 अंकाच्या पूर्वी याला डेसिमल असेल 0.625 आणि त्याला गुणीला करायचे 1.2 गुणीला 1.2. लक्षात घ्या याला 3 अंकापूर्वी आणि या 1.2 ला 1 अंकापूर्वी 3 अधिक 1 4 अंकापूर्वी दशांश पूर्णांक यायला पाहिजे येणाऱ्या उत्तराला. चला गुणाकार करूया. 12 पंचे 60 म्हणजे 6 शिल्लक. राईट ना. 12 दुणे 24 आणि 6 30, 30 म्हणजे 3 शिल्लक. 12 सकम 72 आणि 3 75 आणि याला 4 अंकाच्या पूर्वी 1 2 3 4 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट 0.75 असं उत्तर असायला पाहिजे. 0.75. शेवटचे डेसिमल नंतर आलेले शून्य नाही लिहिले तरी चालतात. उत्तर असायला पाहिजे 0.75. राईट. हे झालं क्वेश्चन नंबर 36 चा आन्सर. चला नेक्स्ट बघूया. पुन्हा काही किचकट दिसतात का समोर प्रश्न? संविधान सभेचे अध्यक्ष आपल्याला नाही. चला क्वेश्चन नंबर 38 दिसतोय बरं का. त्यानंतर इकडे नाही, इकडे नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 39 पण दिसतोय. चला 38 आणि 39 सॉल्व्ह करूया. ब्लड रिलेशन म्हणजे नाते संबंधाशी रिलेटेड प्रश्न दिसतोय तो. क्वेश्चन नंबर 38 काय बोलताय? अ आणि ब दोन्ही क ची अपत्य आहेत. म्हणजे क ला 2 मुलं आहेत. एक आहे अ आणि दुसरी आहे ब. 2 अपत्य आहेत. अपत्य आहेत. अपत्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोन्ही होऊ शकतो बरं का. मुलगा किंवा मुलगी असं स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. क हे अ चे वडील आहेत. क हे वडील आहेत. वडील म्हणजे पुरुष आहेत. अ चे वडील आहेत. अ चे वडील क आहे. परंतु ब हा क चा मुलगा नाही. लक्षात घ्या. हा जो ब आहे हा क चा मुलगा नाही. तर ब हा क चा मुलगा नसेल तर ब हा क ची काय असायला पाहिजे? मुलगी. मुलगी म्हणजे मायनस साइन देतो आपण. ब हा क चा मुलगा नाही म्हणजे ब कोण आहे? क ची मुलगी. कारण अपत्य आहे. अपत्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोन्ही असेल. तर ब आणि क यांचे नाते काय? या ब आणि क चे नाते. तर वडील आणि मुलगी असायला पाहिजे. बघा वडील आणि मुलगी कुठे मिळतं? तर ऑप्शन नंबर ए ला मिळतं. वडील आणि मुलगी हे त्यांचं नातं असायला पाहिजे. मुलगा नाही तो पण अपत्य आहे. अपत्य म्हणजे एकतर मुलगा असेल किंवा मुलगी असेल पण मुलगा नाही तर मग काय झालं पाहिजे? मुलगी. चला इथे क्वेश्चन नंबर 39 ला. वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वसंत
वसंत वैभव पेक्षा लहान आहे, म्हणजे वैभव मोठा आहे, वैभवकडे मोठा आहे, आरो दाखवा, लहान आहे, पण सुनंदापेक्षा मोठा आहे. हा वसंत आहे, हा कोणापेक्षा, सुनंदापेक्षा मोठा आहे, असा बोलतोय, सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, वासंती ही सुनंदापेक्षा मोठी आहे. कोण आहे? वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, पण वसंतपेक्षा लहान आहे. ही वासंती वसंतपेक्षा लहान आहे, वसंतपेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण? तर सर्वात लहान आपल्याला दोन्ही याच्यामध्ये सर्वात लहान सुनंदा मिळतोय. दोन्ही कंडिशन नुसार सर्वात लहान कोण मिळत आहे? तर सुनंदा मिळत आहे. सर्वात लहान असायला पाहिजे सुनंदा. चला नेक्स्ट बघूया. त्वचा, स्पर्श, नाक, गंध हे तर तुम्हाला जी के मराठीसाठी आहेत प्रश्न. वाक्य प्रकार ओळखा. शिपाई, शूर होता, राजा शब्दाचे. हा चला इथे मिळतोय क्वेश्चन नंबर 47. 47 नंतर हा क्वेश्चन नंबर 48 पण मिळतोय, हा 54 पण मिळतोय. चला हे तिन्ही सॉल्व्ह करून घेऊया. या पेजला मिळाले आहेत तिन्ही. क्वेश्चन नंबर 47 साधा सोपासा प्रश्न आहे. -15 इंटू -15 वजा 15 गुणिला वजा 15 गुणाकार होत असेल तर मायनस मायनस होतो प्लस, आणि 15 गुणिला 15 करणे, 15 गुणिला 15 म्हणजे 225 उत्तर असायला पाहिजे. 225 हा डेसिमल पॉईंट, हा 225 हा डेसिमल पॉईंट दिसतोय बरं का, हे उत्तर नाही. ऑप्शन नंबर बी 225 असायला पाहिजे, कारण इथे दशांश अपूर्णांक दिलेला नाहीये, फक्त -15 गुणिला -15 दिलेला आहे. तर -15 गुणिला -15 मायनस मायनस कट झाले 225. चला या 48 ला येऊया. बघा AZCXEVGT त्यानंतर काय येईल हा प्रश्न विचारलाय. तर एच्या नंतर सी आलाय +2, सीच्या नंतर सीच्या जागेवर ई आलाय अगेन +2, ईच्या जागेवर ई आलाय +2. तर जीचा +2 जी एक्स आय इथे काय यायला पाहिजे, आय पासून सुरू होणार, हे एकच ऑप्शन मिळत आहे आय आर. तुमचं उत्तर आय आर असायला पाहिजे. एकच ऑप्शन आहे आय पासून सुरू होणार, दोन ऑप्शन असतात, दुसरं पण काढलं असतं. 54 नंबरला आहे 9,500 प्लस 19,000 प्लस 59,000. विद्यार्थ्यांना कन्फ्युज करतात बरं का. 9,500 म्हणजे 9,500, 19,000 हे लक्षात घ्या. 19,000 म्हणजे 19,000 ला एक पावशेर कमी, पावशेर म्हणजे 250 कमी, 250 कमी म्हणजे 18,750 असेल. तो किती असेल? 18,750. याला म्हणतात 19,000. 19,000ला एक पाठ, एक पावशेर कमी म्हणजे 250चा एक पावशेर तो कमी. त्यानंतर 59,000, 59,000ला एक पाव जास्त म्हणजे 1.25, तर 59,000ला एक पाव जास्त म्हणजे 250. आणि या सर्वांची विचारले तुम्हाला बेरीज, आणि ही बेरीज केल्यानंतर ऑप्शन मध्ये बघायचं. बघा 0 0 0 आहे, 5 आणि 5 10च्या 0, 1 शिल्लक, 3 आणि 7 10 आणि 5 15, 1 शिल्लक 10 आणि 8 18 9 27, 2 शिल्लक 2 आणि 5 7 आणि 1 8, 87,500 इतकी बेरीज यायला पाहिजे यांची. आणि 87,500 मिळतोय का? यस मिळतोय तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. तर हे जे संख्या ज्या दिल्या आहेत त्या तुम्हाला शाब्दिक स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत, त्याची मांडणी माहिती असायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी होईल याचा आन्सर. चला पुन्हा काय मिळतंय का? उठावाची नाही पाण्याचे रेणू सूत्र काय आहे, तर H2O हे सर्वांना माहिती आहे, बट आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता. बरं क्वेश्चन नंबर 56, त्यानंतर क्वेश्चन नंबर 57, त्यानंतर क्वेश्चन नंबर 58, 3 प्रश्न आहेत यामध्ये, याला पण आपण बघून घेऊया. क्वेश्चन नंबर 56 बघा, एक ओळख करून देताना म्हणजे नातेसंबंधाचा प्रश्न दिसतोय तो, त्याला डील करूया. क्वेश्चन नंबर 56, एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणते, काय म्हणते, कोण म्हणते? स्वाती. की ही माझ्या म्हणजे स्वाती, स्वाती बोलताय तर हिच्यापासून सुरुवात करा. स्वाती बोलताय ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई. आता लक्षात घ्या, स्वातीला थोडं इकडे घेता एस. स्वातीची ननद ही माझ्या नंदेच्या, आता हिची ननद कशी होईल की याचा कोणीतरी मिस्टर असेल, बरोबरीचं साईन दिलं म्हणजे एक कपल, आणि त्याची कोणीतरी बहीण असेल, बहीण असेल ABC, बहीण म्हणजे निगेटिव्ह. ही माझ्या नंदेच्या, ही झाली ननद त्याची, स्वातीची ननद ए नंदेच्या भावाच्या मुलीची आहे. आता हिचा भाऊ म्हणजे हाच असेल, स्वाती तर हे बाहेरचा आहे यांचा, आणि हा पुरुष असेल. तर या स्वातीचा नंदेचा भाऊ हाच असेल, आणि याची मुलगी म्हणजे ती स्वातीची पण मुलगी असायला पाहिजे. ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे, आणि ही जी जी एका कुणाकडे मुलीची आई, तर मुलीची आई कोण असायला पाहिजे?
तर त्या तिच्या नंदेच्या भावाच्या मुलीची आहे, म्हणजे ती स्वतः स्वाती असायला पाहिजे. स्वातीच तर त्या स्वातीचे त्या स्त्रीशी नाते काय, तर त्या स्वातीचे स्त्रीशी नाते काय, स्वतः ती स्वतः आहे जी स्वतःची ओळख करून देते आहे काहीतरी. हेच लढवून तुम्हाला याला पण सॉल्व्ह करता आलं पाहिजे. राईट. चला ती स्वतः. क्वेश्चन नंबर 57 आहे. 18 आणि 24 चा लसावी आणि मसावी इन्स्टंट काढ. लांब लचक जाऊ नका. मोठी संख्या आहे 24. 18 लहान आहे. 24 गुणे 48 भाग जात नाही. 24 त्रिक 72. 18 ने भाग जातो तर लसावी झाला 72. मसावी काढताय. 24 मध्ये कशाने भाग जातो, 12 ने. 12 ने याच्यात जात नाही. 24 मध्ये पुन्हा 8 ने भाग जातो, 8 ने जात नाही. 24 मध्ये 6 ने जात आहे, 6 ने इथे पण भाग जात आहे 6. म्हणजे 72 आणि 6 हा झाला लसावी आणि मसावी. चार्ट मेथड वापर करत बसण्याची गरज नाही. क्वेश्चन नंबर 58 ला बघा, एक सिरीज दिलेली आहे आणि ही सिरीज सुद्धा मूळ संख्यांची. मी वारंवार सांगत आलेलो आहे, मूळ संख्यांचा खूप जास्त काम आहे तुम्हाला. मगाशी पण एक प्रश्न वर मूळ संख्यांचा होऊन गेलाय. तर 7 नंतर येतो 11, 11 नंतर येतो 13, 13 नंतर 17, 17 नंतर 19, तर 19 नंतर मूळ संख्या येतं 23 आणि 23 नंतर मूळ संख्या येतं 29. असे दोन पर्याय तुम्हाला दिले आहेत, 23 आणि 29. बघा तर 23 आणि 29 मिळते ऑप्शन नंबर सेकंडला बी हे आन्सर असायला पाहिजे. राईट. साधे सोपे प्रश्न, पण फक्त माहिती असायला पाहिजे तुम्हाला की यांना अशा पद्धतीने सॉल्व्ह केल्या जातो. चला 53 मिळतोय. त्यानंतर इथे पण मिळतोय 61. तर 53 आणि 61 बघून घेऊया आणि समोर पुन्हा जाऊया. क्वेश्चन नंबर 53. गुणाकार दिलेला आहे तर गुणाकार करून घेणे. तुमच्या सर्वांना गुणाकार करता येतो. 803 गुणिला 15, 15 त्रिक 45, 4 शिल्लक, 15 शून्य शून्य 4, 15 8 120. तर गुणाकार किती यायला पाहिजे, 12045, 12045. राईट. क्वेश्चन नंबर 61 बघा, एका पेटीत 2 डझन. 2 डझन म्हणजे किती होतात, 24. एका डझनला 12, 2 डझनला किती, 24. एका पेटीमध्ये 24 आंबे आहेत, अशा 24 पेट्या. तर एकूण आंबे किती आहेत, 24 गुणिला 24 उत्तर असायला पाहिजे, म्हणजे 24चा वर्ग 576 एकूण आंबे असायला पाहिजे. साधे सोपेसे प्रश्न पटकन सॉल्व्ह करता आले पाहिजे. क्वेश्चन नंबर 62 सिटिंग अरेंजमेंटचा दिसतोय आणि 67 पण इकडे दिसतोय, 63 पण दिसतोय, 68 पण. चला या सर्वांना सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 62 ला येऊ. क्वेश्चन नंबर 62. अनिल संजय सुनील दीपक महेश प्रशांत सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसले. 7 मुले आहेत तर 7 मुले 1 2 3 4 5 6 7 मुले एका रांगेत दाखवून घेऊया आणि त्यांची डिरेक्शन म्हणजे उत्तर दिशेकडे आहेत असं कन्सिडर करू, म्हणजे त्यांचा उजवा आणि आपला उजवा. कंडिशन काय दिली, सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये बसलाय. दीपक आणि अनिलच्या मध्ये कोण बसलाय, सुनील. पण दीपक आणि अनिल असं पण लिहिता येईल, अनिल आणि दीपक यांच्यामध्ये सुनील. ठीक आहे. सुनील हा या दोघांच्या मध्ये बसलाय, पण हे दोघं कुठे बसलेत, राईट साईडला लेफ्ट साईडला हे अजून कन्फर्म नाही. त्याला असं लिहितं. महेश हा प्रशांत आणि सुरेशच्या मध्ये बसलाय. प्रशांत आणि सुरेश यांच्यामध्ये कोण बसलेला आहे, महेश बसलेला आहे. तर असं पण म्हणता येईल की सुरेश इकडे असायला पाहिजे, प्रशांत इकडे असेल तर महेश इकडे असेल, असंही म्हणता येईल, वाईस वर्सा. राईट. आणि संजय हा दीपक आणि प्रशांतच्या मध्ये बसलाय. कोण, संजय हा दीपक आणि प्रशांतच्या मध्ये बसलाय. तर प्रशांत इकडे पण असू शकतो, दीपक इकडे पण असू शकतो, संजय मध्ये पण असू शकतो. दोन्ही वे. राईट. कुठेतरी एक क्ल्यू मिळेलच तुम्हाला. बघा क्ल्यू काय बोलत आहे, अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत. या रांगेला 2 टोक आहेत, अनिल आणि सुरेश दोन्ही टोकाला आहेत. तर कुठला पण एक टोक घ्या. जसं समजा हा अनिल मी इकडे घेतलाय, समजा हा अनिल मी इकडे घेतलाय, अनिल आणि सुरेश मी इथे घेतलाय, अनिल आणि सुरेश या दोघांना मी एका टोकाला दाखवले. तर सुरेश जर या टोकाला असेल तर त्याच्यानंतर हा एम आणि इथे पी असायला पाहिजे, हा एम महेश आणि पी म्हणजे प्रशांत असायला पाहिजे. आणि प्रशांत जर इथे असेल तर त्याच्यासमोर संजय आणि दीपक असायला पाहिजे, याच्यासमोर संजय आणि दीपक असायला पाहिजे. आणि दीपक जर इथे असेल, संजय आणि दीपक जर इथे असेल तर त्याच्यानंतर सुनील इथे यायला पाहिजे आणि सुनीलच्या नंतर येईल. आणि झाली, अरेंजमेंट झाली. आता इथून प्रश्नाचं उत्तर काय, तर दीपक कुणाच्या मध्ये आहे, कोण, दीपक फॉर डी. दीपक कुणाच्या मध्ये आहे, तर संजय आणि सुनील
यांच्या मध्ये दीपक बसलेला आहे असं म्हणता येईल. कुणाच्या? संजय आणि सुनील. संजय आणि सुनील बघा, संजय ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय. संजय आणि सुनील. सिटिंग अरेंजमेंट, कुठे ना कुठे क्ल्यू मिळतो तुम्हाला, त्या क्ल्यू पासून तुम्हाला सर्व अरेंज करता आलं पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 67 ला या. क्वेश्चन नंबर 67. जर निळ्याला हिरवा म्हटला, हिरव्याला पांढरा म्हटला, पांढऱ्याला पिवळा म्हटला, तर दुधाचा रंग कोणता? दुधाचा रंग तर पांढरा असतो. दुधाचा रंग पांढरा असतो, पण पांढरा तुमचं उत्तर होणार नाही. तर पांढऱ्याला काय म्हटलं बघा, तर पांढऱ्याला म्हटलंय पिवळा. तुमचं उत्तर असायला पाहिजे पिवळा. चला इथे येऊया. क्वेश्चन नंबर 68. 11 पासून 25 जशी तयार होत असतील तशी कोणत्या संख्येपासून 35 तयार होईल? बघा 11ची जर दुप्पट करेल, 11ची दुप्पट 22, 11ची दुप्पट 22 प्लस 3 करेल तर तो होतो 25. तर कोणत्या संख्येची दुप्पट केल्यानंतर प्लस 3 करेल, प्लस 3 करेल तर 35 येईल. म्हणजे 35 मायनस 3 32. 32 ही कोणत्या संख्येची दुप्पट आहे? तर 16ची दुप्पट आहे. तर इथे यायला पाहिजे 16. बघा 16ची दुप्पट 32 अधिक 3 करेल तर ही कोणती संख्या तयार होते? 35. म्हणजे इथे यायला पाहिजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 16 ही संख्या यायला पाहिजे. चला समोर बघूया. क्वेश्चन नंबर 63 पण दिसतोय आणि इकडे हा क्वेश्चन नंबर 69 पण आहे बरं का. 70 पण दिसतोय. चला 63 आणि 69 सॉल्व्ह करूया. दीपक खाली डोके वर पाय करू. खाली डोके आणि वर पाय म्हणजे शीर्षासन. प्रत्येक पोलीस भरती पेपर मध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे बरं का. खाली डोके आणि वर पाय म्हणजे शीर्षासन करून उभा आहे. शीर्षासन करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल. लक्षात घ्या, उत्तर दिशेला त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल. आता उत्तर दिशेला जर सरळ उभं राहिलं तर इकडे उजवी बाजू येते आणि इकडे डावी बाजू येते. इकडे डावी बाजू येते. पण जर तो शीर्षासन करून असेल तर उजवी आणि डावी हे दोन्ही बदलतात. तर जर शीर्षासन करून असेल, शीर्षासन करून असेल म्हणजे उलट बसला असेल तर उजवी बाजू इकडे येईल, उजवी बाजू इकडे आणि डावी बाजू कुठे येईल? इकडे. जर या उत्तर दिशेकडे तोंड करून शीर्षासन करत असेल तर ते बदलते. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? उजवा हात बघा कोणत्या दिशेला आहे? तर या दिशेला म्हणजे पश्चिम दिशेला असायला पाहिजे. जर तो शीर्षासन करून असेल तर उजवा डावा दोन्ही बदलतात आणि बदलत असेल तर त्याचा उजवा हात पश्चिम दिशेला असायला पाहिजे. चला नेक्स्ट बघूया इकडे 69 नंबर. माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. 9 वाजले. तर तास काटा ही पश्चिम दिशा दाखवते. लक्षात घ्या, घड्याळात जर 9 वाजले असतील, घड्याळात 9 वाजले असतील 12, 6, 3, 9 तर तास काटा असेल असा आणि मिनिट काटा असेल असा. आणि ही दिशा पश्चिमच आहे, पश्चिम दिशा दाखवत आहे. तर मिनिट काटा हा जो मिनिट काटा आहे जो उत्तर दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे. मिनिट काट्याच्या विरुद्ध दिशा कोणती? या उत्तर दिशा विरुद्ध दिशा म्हणजे ही दिशा होईल. ही दिशा कोणती? ही दिशा होईल दक्षिण दिशा. ही दिशा कोणती असायला पाहिजे? तर दक्षिण दिशा असायला पाहिजे. मिनिट काट्याच्या अपोजिट डिरेक्शन विचारली आहे ती दक्षिण दिशा असायला पाहिजे. राईट. चला 64 नाही, इकडे 65 आणि इकडे 70 मिळत आहे. इकडे बघूया समोर 65 आणि 70 साधारणचा भागाकार दिलेला आहे, पण खूप विद्यार्थी यामध्ये पण चुकतात. साधारणच्या भागाकाराला इथे बोलताय 9800 भागीला 84 बरोबर किती? 14 14 ने भाग दिला 14 सकम 84, 14 7 98. 700 ला 6 ने भाग द्या. 6 1 6 1 शिल्लक, 6 1 6 4 शिल्लक, 6 6 36, 4 शिल्लक 0 घ्या, डेसिमल पॉईंट घ्या, 6 6 36 म्हणजे उत्तर असायला पाहिजे 116.6. 116.6 ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतं. हे उत्तर असायला पाहिजे. व्यवस्थित भागाकार करता आला पाहिजे. एक एक अंक समोरच जाऊ. क्वेश्चन नंबर 70 बघा. 10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरतं. मुलं आणि दिवस यांचा गुणाकार 10 गुणिला 30 भागीला 20 किलोग्रॅम साखर हा युनिट दिलाय भागीला 20. टाइम स्पीड अँड टाइम अँड वर्क हा फंडा बरं का. कामाचं स्वरूप दिलं असेल तर काय बोलतोय? तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल असा प्रश्न. 2 याला भाग द्या, 2 दुणे 20, 10 10 कटले म्हणजे उत्तर असायला पाहिजे 30 दिवस पुरेल. 2 किलोग्रॅम साखर एका मुलाला 30 दिवस पुरेल असं म्हणतात. चला नेक्स्ट
शनिवार वाडा देशभक्ती नाही. हा क्वेश्चन नंबर 72 मिळतोय, 77 पण मिळतोय, त्यानंतर 73 पण मिळतोय. चला 72, 73 आणि 77 या पेजवर याला सॉल्व्ह करूया आणि मग पुन्हा समोर जाऊया. 72 नंबर. एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर, सकाळी सूर्योदय जो होतो तो पूर्व दिशेला होतो बरं का. शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा आहे. समजा इथे घेतोय, हा समजा ध्वज स्तंभ आहे आणि त्याच्याकडे तोंड करून उभा आहे, त्याच्याकडे तोंड करून उभा आहे. तो सरळ थोडे अंतर चालला, म्हणजे ध्वजाकडे आलाय तो, व थांबला असता त्याला ध्वजस्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसते. तो इथे जाऊन थांबला तर त्याच्या उजवीकडे म्हणजे या दिशेला कुणाची सावली, या ध्वजस्तंभाची सावली पडताना दिसते. आता सावली जर इकडे पडत असेल म्हणजे सूर्य जो असेल तो या दिशेला असेल, आणि सूर्य या दिशेला असेल म्हणजे ही दिशा कोणती असायला पाहिजे, पूर्व. आणि याची सावली ज्या दिशेला पडत असेल ही दिशा असायला पाहिजे पश्चिम. आता आपल्या मांडणीनुसार पश्चिम इकडे येतो, पूर्व त्या दिशेला जातो, उत्तर वर येतो आणि दक्षिण खाली. हे दोन दिशा बदलले तर दक्षिण असायला पाहिजे वर आणि उत्तर असायला पाहिजे खाली, राईट ना. त्या आपण दिशा बदलतो. 90 अंश पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, कुणाचे, याचे तोंड कोणत्या दिशेला आहे हा प्रश्न विचारलाय. तर हा तर या ध्वजाकडे तोंड करून उभा होता, तर याचे तोंड कोणत्या दिशेला असायला पाहिजे, त्याचे तोंड असायला पाहिजे दक्षिण दिशेला, त्याचे तोंड असायला पाहिजे दक्षिण दिशेला, राईट. चला क्वेश्चन नंबर 72 नंतर 73 बघा. 8, 5, 7, 2, 3 या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या म्हणजे मोठ्या अंकांपासून तयार करा. सर्वात आधी येईल 8, मग येईल 7, मग येईल 5, मग येईल 3, मग येईल 2. ही सर्वात मोठी संख्या असेल 8, 7, 5, 3, 2. ऑप्शन नंबर डी ला मिळत आहे सर्वात मोठी संख्या ती तयार. क्वेश्चन नंबर 77 ला बघूया. क्वेश्चन नंबर 77. BDF NPR HIHJL. बघा बीचा नंतर एन कसा आला, डीच्या नंतर पी कसा आला आणि एफच्या नंतर आर कसा आला. तर बीच्या नंतर एन काउंट करा, बी पासून एन पर्यंत. ए बी सी डी ई एफ जी HIJKL MN मीन्स 12 घर समोर आहेत, 12. तर इथून 12 घर आपण समोर दाखवून देऊया. एच पासून 12 घर समोर, एच IJKLM NOPQRST म्हणजे टी पासून याचं उत्तर सुरू व्हायला पाहिजे. टी पासून हा होत नाही, हा होत नाही, हा होत नाही. टी पासून एकच उत्तर दिसतंय तुम्हाला, समोर जाण्याची गरज नाही. ऑप्शन नंबर डी असायला पाहिजे या प्रश्नाचे उत्तर. चला बघूया समोर पुन्हा. ती पहा समोर बस आली नाही, लांब नदी होती. बरं क्वेश्चन नंबर 80 मिळत आहे. क्वेश्चन नंबर 80. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती. हा तर खूप प्रचलित क्वेश्चन आहे बरं का, सर्वांना माहिती पाहिजेच. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असतात. 1 ते 50 पर्यंत प्रश्न असतात, तो पण आलाय. 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असतात. हे माहिती असायला पाहिजेच. खूपदा आलेला आहे हा प्रश्न, इथे पण दिसतोय. दशक हा. चला क्वेश्चन नंबर 87 मिळतोय, त्यानंतर नाही. 87 साधा सोपा वजाबाकीचा प्रश्न मिळतोय. 432 मधून काय वजा केले तर उत्तर 47 यायला पाहिजे. 432 मधून काय वजा केले तर उत्तर, तर 432 मधून सरळ 47 वजा करा म्हणजे उत्तर मिळेल. 12 तून 7 गेले 5, एक इथे शिल्लक 13 तो हा 8, एक इथे 385 असायला पाहिजे. म्हणजे या 432 मधून 385 जर वजा केले तर उत्तर 47 येईल असंही म्हणता येतं. इकडे मिळतोय का प्रश्न, नाही. चला समोर जाऊया. गीतांजली नाही. कंगारू प्राणी कोणत्या देशात, तर ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. हा 85 मिळतोय, राईट. 86 पण मिळतोय, 92 पण मिळतोय आणि 91 पण मिळतोय. चला यांना बघून घे. 4 प्रश्न. क्वेश्चन नंबर 85 बघा. एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्याच महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी, लक्षात घ्या 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 23, 24, 25, 25 तारखेला कोणती तारीख, 25 तारीख कोणता वार असेल
तर 3 तारखेला बुधवार आहे, तर 3च्या नंतर 10 तारखेला पण बुधवार असेल, 3 अधिक 7 10. 10 नंतर 17 तारखेला पण बुधवारच असेल, 10 अधिक 7 17. 17 अधिक 7 24 तारखेला पण बुधवारच असेल. तुम्हाला विचारलंय 25 तारखेला, 24 तारखेला जर बुधवार असेल तर एक दिवस समोर 24 अधिक 1 25, बुधवार अधिक 1 गुरुवार असायला पाहिजे त्या दिवशी. त्या दिवशी काय कोणता वार असायला पाहिजे? गुरुवार. क्वेश्चन नंबर 91 बघा. ओरिसाची राजधानी भुवनेश्वर आहे, तर मणिपूरची राजधानी काय आहे? तुमच्या सर्वांना माहिती आहे मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. ऑप्शन नंबर बी. चला क्वेश्चन नंबर 92 ला बघा. जर पी ला म्हणजे बेरीज, टी म्हणजे वजाबाकी, आर म्हणजे गुणाकार, तर याचे उत्तर काढायचे. हा इथे आहे 10. पी म्हणजे काय? बेरीज, बेरीज 5. टी म्हणजे वजाबाकी, वजाबाकी 5. आर म्हणजे गुणाकार, गुणीला 2. 5 गुणे झाला 10. राईट. इकडे 10 अधिक 5 15 वजा 10, 15 वजा 10 म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे? 5 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1. त्याचे इनिशियल दिले आहे त्याच्या ठिकाणी चिन्ह ठेवून देणे आणि बॉडमास नुसार सॉल्व्ह करणे आहे. चला 86 ला बघूया. 64 भागीला 0.08, डेसिमल पॉईंट सारखा दिला, 2 अंकाचा, 8 ने भाग दिला, 8 8 64 आणि हे 2 शून्य, उत्तर असायला पाहिजे 800. डेसिमल पॉईंटचे भागाकार हे सुद्धा आपण भरपूर केलेले आहे. चला इथपर्यंत झालंय, समोर जाऊया. 98 मिळतोय इकडे. चला 98 ला सॉल्व्ह करूया, मग समोर जाऊया. 300.2/3 व 200.5/2 यातील फरक म्हणजे वजाबाकी. चला 300 आणि 200 यांचा फरक घ्या आधी. 300 मधून 200 गेले किती राहिले? 100. आता 2/3 वजा 5/2 हे जे अपूर्णांक आहेत यांचा डिफरन्स बघतोय आपण. राईट. खाली सारखं गेलं 3 दुने होत आहे 6, राईट. 2 दुने होत आहे 4, मायनस 3 बाजू होत आहे 15. 4 मधून 15 गेले, -11 भाग 6. आणि मायनस मध्ये जर असेल, मायनस मध्ये तर तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे 6चा टेबल 11च्या पुढील संख्येपर्यंत. 11 साइन दुने 12, साइन दुने 12, पण तो येईल -2. 12 मधून 11 गेला 1/6. तर हे आले होते 100. 100 मधून 2 वजा करू आणि 1/6. 100 मधून 2 गेले किती राहिले? 98. 1/6 असं उत्तर असायला पाहिजे. 98 1/6 तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळते. कन्वर्जन्स, निगेटिव्हचं कन्वर्जन सुद्धा आपण शिकलेलं आहे, त्याचा वापर इथे करणे आहे. चला समोर जाऊया. 94 झाला, 95, इकडे 99, इकडे 96. बरं 96 मिळत आहे, 100 पण मिळत आहे, 97 नाही. तर हे 2 प्रश्न शिल्लक राहिले, 96 आणि 100. म्हणजे यातले गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न संपले. क्वेश्चन नंबर 96 बघा. जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. कोण? राम श्यामपेक्षा. श्याम जर x वर्षाचा असेल तर हा 2 वर्षांनी मोठा, x+2 असेल. राईट. जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल, पण गीतापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. कुणापेक्षा? गीतापेक्षा. कोण? राम. राम हा गीतापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे, म्हणजे गीता 1 वर्षांनी मोठी आहे, तर राम x+2 असेल तर हा x+3 असायला पाहिजे. गीता 1 वर्षांनी मोठी असेल, गीतापेक्षा 1 वर्षांनी छोटा. गीता सीतापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. आता एक सीता आहे, गीता सीतापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे, म्हणजे सीता गीतापेक्षा 1 वर्षांनी मोठी असेल. हा x+3 आहे, तर हा x+4. सीताचे वय 10 वर्ष आहे. कुणाचे? ही जी सीता आहे सीताचे वय 10 वर्ष. x+4 बरोबर 10. हा 4 जर तिकडे गेला तर x ची किंमत किती मिळेल तुम्हाला? 10 - 4 6. x ची किंमत 6 म्हणजे हा श्याम जो आहे, श्याम हा 6 वर्षाचा असेल. हा राम 6 अधिक 2 हा 8 वर्षाचा असेल. आणि हा गीता 6 अधिक 3 9 वर्षाची असेल. प्रश्न कुणासाठी विचारलाय? तर रामचे वय किती? रामचे वय बघा किती मिळाले? 8 वर्ष. तर रामचे वय असायला पाहिजे 8 वर्ष. च्या किंवा पेक्षा एकमेकांशी रिलेटेड क्वेश्चन, मीन्स तुलनात्मक क्वेश्चन तो होता. रामचे वय मिळाले 8 वर्ष. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर फायनली लास्ट 100 नंबरचा. एका शेतात काही गायी आणि काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी आहेत. एका शेतात काही, याचं उत्तर हे होतं, एका शेतात काही गाय आणि गुराखी. गाय आणि गुराखी यांच्या पायांची संख्या दिली आहे 98 व डोक्यांची संख्या दिली आहे 26. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी, शॉर्टकट 26 ची दुप्पट करू आपण. 26 ची दुप्पट 52.
हे टोटल आहेत 98. 98 मधून 26 ची दुप्पट 52 कमी केली, किती राहिली 6 46. त्याला 2 ने भाग दिला, 46 भागिले 2 म्हणजे 23 काय असायला पाहिजे गाई. 23 गाई असतील तर टोटल तर ते 26 आहे, तर 3 गुराखी असायला पाहिजे. 23 आणि 3 मिळतं का बघा, तर 23 आणि 3 मिळतं ऑप्शन नंबर 3 मध्ये. डोक्यांची संख्या, पायांची संख्या याचे सर्व शॉर्टकट आपण शिकलेलो आहे, त्याचा फक्त वापर करतोय. राईट. तर मित्रांनो हे झाले 100 प्रश्न. 100 पैकी जितके गणित आणि बुद्धिमत्ताचे होते ते सर्व सॉर्ट आउट केले. यानुसार तुम्हाला अंदाज लावता येईल की समोर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. राईट. हा अकोला जिल्ह्याचा पोलीस कॉन्स्टेबलचा पेपर होता, 2021ला आलेला. 21ला आलेला. त्याचं आपण विश्लेषण केलं या सेशनमध्ये. तुम्हाला पुन्हा जर कोणत्या जिल्ह्याचा पाहिजे असेल तर तुम्ही तसं मला सांगू शकता, आपण त्या जिल्ह्याच्या पेपरला विश्लेषण करूया. रोज एक तुम्हाला यूट्यूबवर लेक्चर मिळतं, बघत चला जर तुम्ही खरंच पोलीस भरती तयारी करत असाल तर. आणि तुमच्यापैकी जर कोणी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज तुम्हाला अपडेटेड व्हिडिओ मिळत असतात. शिवाय जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर तुमचे जे मित्र आहेत जे पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करता येईल. राईट. तर या अकोला पोलीस भरती 2021चा हा आपण संपवला आहे. आणि पुन्हा उद्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिळेल. तर तो कोणता असेल ते मला आता सांगता येणार नाही, ते उद्या मिळेल. राईट. तर तात्पुरता मग आता मी इथेच थांबतो. पुन्हा तुमची भेट करेल नेक्स्ट व्हिडिओला यूट्यूबच्या. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.